आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये 3 पॅनल आहेत। भारतीय जनता पार्टीचं एक पॅनल आहे, त्याचबरोबर शिवसेनेचं शिंदे गटाचं एक पॅनल आहे। भाजप आणि शिंदे गटाचे जे दोन्ही पॅनल आहेत मागच्या 10 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत, तरी सुद्धा आटपाडी शहराचा विकास हा 10 वर्ष मागे आहे। त्याचं कारण असं आहे, आटपाडी शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांना मूलभूत प्रश्नांसाठी उपोषण, आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात। साई मंदिर चौक, आटपाडी बसस्थानक, नगरपंचायत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर इथपर्यंतच्या रस्त्यासाठी या शहरातले डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा लोकांना रास्ता रोको करावा लागतो आणि त्यांच्यावरती 41 लोकांवरती खटले दाखल करावे लागतात, गुन्हे दाखल होतात। ही आटपाडी शहराच्या दृष्टीनं, आटपाडीतल्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीनं खेदाची आणि शरमेची बाब आहे। आटपाडीचा विकास हा 10 वर्ष मागे आहे इतर शहरांच्या तुलनेमध्ये, आणि विकासाच्या गप्पा ही लोक मारतात। मला या ठिकाणी सांगायचं आहे, मनसेच्या माध्यमातून पण या रस्त्यांच्या प्रश्नासाठी, मूलभूत प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केली, मोर्चे काढले। त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी, या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, दोन्ही राष्ट्रवादीचे दोन्ही गट, त्याचबरोबर इतर आणखी अनेक छोट्या छोट्या पक्षांचे पाठबळ आहे। आटपाडी गावाचा पाठीमागच्या काळामध्ये स्वर्गीय रामभाऊ पाटील यांनी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना आधार देण्याचं काम केलं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं, आणि तोच वारसा या ठिकाणी आदरणीय भारततात्या पाटील आणि त्यांचे नगराध्यक्षपदाचे आत्ताचे उमेदवार सौरभ भैया यांनी तोच वारसा यशस्वीपणे सांभाळलाय। आटपाडीकरांनी ठरवलंय आपल्याला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या समवेत असलेले नगरसेवक पदाचे जे सर्व उमेदवार आहेत यांना सहकार्य करायचं ठरवलंय। विजय निश्चित आहे। आणि या आटपाडीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे रुग्ण होते, त्या रुग्णांना जवळपास 200 लोकांचा अंत्यसंस्कार करण्याचं कार्य या लोकांनी केलंय। त्याचबरोबर अन्नदान त्यावेळी पुरवलंय, म्हणजे जीव घेण्याचे नाही, जीव वाचवण्याचं कार्य केलेलं आहे। जमिनी बळकावण्याचं नाही तर जमिनी वाचवण्याचं काम केलंय। कोणाच्या अंगावर राहण्याचं नाही, त्यांचं संरक्षण करण्याचं काम या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांनी केलेलं आहे। सत्ता कशी राबवावी हे या सर्वांना माहिती आहे। सर्वजण आदरणीय माझे आमदार राजेंद्र देशमुख या पॅनलच्या सोबत आहेत, आदरणीय आनंदराव बापू सोबत आहेत, प्रदीर्घ अनुभव असलेली लोक या आघाडीच्या सोबत आहेत। या आघाडीचा निश्चितपणे विजय आहे एवढं नक्की आहे। आणि म्हणूनच आम्ही सर्व छोट्या छोट्या पक्षांनी, बळीराजा शेतकरी संघटनेचे डॉक्टर उमेश देशमुख आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, इतर सर्व छोटे छोटे पक्ष आहेत, सर्वांनी मिळून या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलंय। धन्यवाद।